पण बघा एबीपी माझा मी प्रसन्न जोशी आताची मोठी बातमी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। प्रदेशाध्यक्षपदी आता शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। जयंत पाटील हे आता राजीनामा देऊन शशिकांत शिंदे येतील ही चर्चा गेले काही दिवस होतीच। वेदांत नेव आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे एबीपी माझाने 2 दिवसापूर्वी ही बातमी दाखवली होती की यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे होतील आणि त्याच बातमीवर आता शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतो। कारण आपण बघितलं की कोर कमिटीची एक बैठक झाली आणि या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमताने शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदाची निवड झालेली आहे। जयंत पाटील हे मावळते प्रदेशाध्यक्ष होते। 8 वर्ष त्यांनी हा कारभार सांभाळला आणि त्यांनी आता हे अध्यक्षपद सोडलेलं आहे। अजूनही बैठक सुरू आहे। बैठकीनंतर कदाचित या प्रतिक्रिया आपल्याला त्यांच्या ऐकायला मिळतील। वेदांत, जयंत पाटलांच्या बाबतीत मधल्या काळात विधिमंडळामध्ये खुद्द नार्वेकरांनी केलेलं कौतुक असेल, दिलेली संकेत असतील। देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांना आता मोदींच्या योजना आवडू लागलेल्या आहेत। काय नेमका अर्थ घ्यायचा या घडामोडींचा आणि त्यानंतर आता राजीनामा पण येतोय? ज्या प्रकारे आपण बघितलं काल सुद्धा जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपण घेतली, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कुठलीही अंदाज बांधा, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मी आहे। आणि याआधी सुद्धा आपण बघितलं एका मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी सांगितलं होतं की माझ्यावर जी काही जबाबदारी आहे ती आता दुसऱ्या कोणाला तरी द्यावी आणि त्यानंतरच खरं तर शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होती आणि आज या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील। प्रसन्न, वेदांत, शशिकांत शिंदे यांना अध्यक्षपदी आणल्यानंतर काही गोष्टी ज्या आपल्या डोळ्यासमोर येतात, एक म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलाच नेते आहेत। जयंत पाटील पश्चिम महाराष्ट्रातले होते, ते साताऱ्यातले आधीचे होते, ते सांगलीचे, दोघेही मराठा। आणखी काय अर्थ लावायचा यांना जयंत पाटलांच्या नंतर आता शशिकांत शिंदे येण्याच्या या नावाला काय अर्थ आहे? एकतर पक्षासोबत ते आधीपासून आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफूट झाल्यानंतर सुद्धा, या पक्षफुटीनंतर सुद्धा शरद पवारांसोबत शशिकांत शिंदे राहिले, शिवाय अनुभव त्यांना आहे आणि संघटनात्मक बांधणीचा विचार करता शशिकांत शिंदे यांचं नाव काही वरिष्ठ नेते। वेदांत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण आताच्या घडीची मोठी बातमी, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी, प्रदेशाध्यक्षपदी आता शशिकांत शिंदे यांची घोषणा झाली आणि ही आपण दृश्य पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसाधारण सभेची।